बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या माजी मंत्र्याविरोधात शिवसेना आक्रमक. महिलांची अब्रू काढणाऱ्या सुबोध सावजी विरोधात पोलिसात तक्रार दाखल. शिवसेनेकडून विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी. 2 दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर सुबोध सावजींच्या तोंडाला काळे फासून चोप देणार. महिलांप्रती अवमानाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी विरोधात आज बुलढाण्यात शिवसेनेकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलांच्या चारित्र्यावर शंका निर्माण करून समस्त महिलांना बदनाम करू पाहणाऱ्या बेताल वक्तव्यवीर सुबोध सावजी यांच्या विरोधात 2 दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर सुबोध सावजीच्या तोंडाला काळे फासून चोप देण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. महिला स्वार्थासाठी आणि पैशासाठी बलात्कार करवून घेतात असा गंभीर आरोप करत या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांचे फोटो व्हिडिओ समाजासमोर आणण्याची मागणी सुबोध सावजींनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आज माजी मंत्री सुबोध सावजी विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीच पाहतो बेताल वक्तव्य करण्यासाठी हा माजी मंत्री सुबोध सावजी नेहमीच महिला असेल इतर कुठलेही तो कुठलं पाहत नाही. त्याला सुद्धा आई आहे, त्याला सुद्धा बहिणी आहे. तसा तो ज्यांचे वक्तव्य केलं या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण की त्यांना म्हटलेलं आहे की काही महिला स्वतःहून बलात्कार करून घेतात असं राज्यपाल महोदयांना त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं बा अशा महिलांचे फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करा. त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. जसं त्याचं वय झालं तरी त्याची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे. आम्ही शिवसेना खामगाव तालुक्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि याच्यावरती आज आम्ही तक्रारसुद्धा दिलेली आहे. याच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा. न केल्यास आम्ही स्वतः सर्व महिला आघाडी आणि शिवसेना घेऊन त्याच्या घरावरती मोर्चा काढून त्याला काळे फासून आणि त्याला आम्ही त्याची सजा देणार आहे. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. PI सरांना निवेदन देण्याकरिता आलेलं आहे ग्रामीण पोलीस स्टेशनला. पूर्ण शिवसेनेच्या महिला इथं खामगाव इथं पोलीस स्टेशनला उतरलेल्या आहेत आणि त्यांचं एकच आहे की तुम्ही जे आहेत माजी मंत्री सुबोध सावजी यांना तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर तुम्ही कारवाई करा. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काय करायचं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करू. त्यांच्या तोंडाला काळं फासू. आमच्या परीनं जेवढ्या महिला घेऊन जाता येतील एवढ्या महिला घेऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना जी सजा द्यायची ती आमच्या परीनं नाहीतर देऊ.